बाळा, तुला माझी शपथ आहे, हा संदेश तू वर ढकलू नकोस. आज तुझ्या घरात आनंदाची बातमी येणार आहे. कारण आज देवांचं शेवटचं सांगणं जर तू सोडलंस तर नंतर तुला पश्चाताप करत बसावा लागेल. तुझ्यासमोर हा व्हिडिओ आला आहे म्हणजे आता तुझे कल्याण होणारच आहे. कारण तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज स्वामी आई पूर्ण करणार आहे. होय, स्वामी स्वतः तुझ्या घरी आले आहेत. नंतर तू पश्चाताप करत बसशील. देव काय म्हणत आहे ते एकदा ऐकून घे. बाळा, सर्व भोग तुझे संपन्न जाणार आहेत आणि हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आला आहे. कोणी ठरवूनही आता तुझं वाईट करू शकणार नाही. तुझी सर्वात मोठी मनोकामना 5 मिनिटात बदलणार आहे. तुझी भयंकर चिंता आजच संपून जाणार आहे. हा संदेश ऐकल्यावर तुझे रडके जीवन बदलणार आहे. ज्या बातमीची तू वाट पाहत होतास तीच आनंदाची बातमी तुला पाहायला मिळणार आहे. विश्वास ठेव. जिथे तुझी मर्यादा संपते तिथूनच भगवंताची साथ मिळत असते. हा संदेश तू ऐकल्यावर तुला हवे ते मिळणार आहे. हा फक्त संदेश तुझ्यासाठीच आलेला आहे. अद्भुत चमत्कार तुझ्या आयुष्यात होणार आहे. होय, वरती ढकलू नकोस. फक्त भगवंतावरती विश्वास ठेव आणि मोजून 10 मिनिटे हा संदेश तू ऐकून घे. देवावर शंका नको आणि आजचा हा संदेश तू चुकवू नकोस. तुझा वाईट काळ संपण्याचा दिवस आता जवळ आलेला आहे. जर तू स्वामींना मानत असशील तर नक्कीच तुला प्रचिती येणार आहे. आणि तुझा जर स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा तू स्वामींचा जयघोष कर. चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर, हा संदेश तू 2 जणांना शेअर कर आणि हा महत्त्वाचा आशीर्वादरूपी संदेश तू शेवटपर्यंत ऐक. कारण तुझ्या घरात आता आनंदाची उधाण येणार आहे. सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. मला माहीत आहे तू खूप दुःखी आहेस, पण तुझे दुःख आता कायमचे नष्ट होणार आहे. होय बाळा, तू ज्या काही सवयी आहेत त्या सवयी तुला जपायच्या आहेत आणि त्या बदलायच्या आहेत. त्यासाठी तू स्वतःवरती विश्वास ठेव. जर तुझा स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही शक्य होणार आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी बदल करायचे आहेत. ते बदल कोणते हे तू नक्की पहा. अनेक वेळा आपण मुलांना चांगल्या गोष्टी शिकवूनही ते चुकीच्या पद्धतीने वागतात. याच्या मागे पालकांचा, आईवडिलांच्या सुद्धा काही सवयी असतात. आईवडिलांच्या कोणत्या सवयींमुळे मुलांचे आयुष्य, भविष्य खराब होऊ शकते ते आपण आता जाणून घेऊ. कारण आजची मुलं हे उद्याचं भवितव्य आहे. आज आपण जे एफर्ट्स घेऊ मुलांवरती ते आपल्याला आपल्या उतार वयात महत्त्वाचं आणि गरजेचं पडणार आहे. त्यासाठीच प्रत्येक पालकाचा प्रवास हा वेगळा. प्रत्येक जण आपल्या चुकांमधून शिकतो, चुकांमधून सुधारतो. हा रस्ता इतका कठीण आहे की तुमची छोटीशी चूक देखील भारी पडू शकते. दुसरीकडे पालकांनी वाईट पालकत्वाचे पालन केले तर त्याचा मुलावर दीर्घकाळ वाईट परिणाम होतो. आईवडील आपल्या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात, पण कधी-कधी त्यांच्या काही वाईट सवयी मुलांचे भविष्य खराब करतात. त्यामुळे मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी आईवडिलांनी त्यांच्या काही वाईट सवयी आहेत त्या बदलायला पाहिजेत. त्याच कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. मुलांसाठी त्यांचं जग म्हणजे त्यांचे आईवडील असतात, पालक असतात. आपले आईवडील काय बोलतात, काय करतात या सगळ्यात मुलांसाठी खूप अर्थ आहे. हेच कारण की पालकांना नेहमीच योग्य पालकत्वाची जबाबदारी सांभाळणे गरजेचं. कारण ते त्यांच्या मुलाच्या जीवनाला योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकतात. जर तुमच्या मुलांकडून काही चूक झाली, तुम्ही चुकीच्या त्याला खूप शिव्या दिल्या किंवा फटकारले तर त्याचा तुमच्या मुलावर निगेटिव्ह परिणाम होतो. जर तुमच्या मुलांनी प्रामाणिकपणा दाखवला, त्याची चूक मान्य केली, पण तरीही तुम्ही जर त्याला भांडत राहिले, शिव्या देत राहिले तर तुमच्या कृतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपण
त्यांना समजावून सांगायचं, वारंवार त्यांना सांगत राहायचं, पण ते समजावूनच. आणि काही जण तर असे असतात की पाहुण्यांसमोर, शेजाऱ्यांसमोर आपल्या मुलांवर राग काढतात, इतरांसमोर त्यांना नको ते बोलतात, ओरडतात, फटके देतात. याचा तुमच्या मुलांच्या आत्मविश्वासावर गंभीर परिणाम होतो. शिस्तीच्या या पद्धतीमुळे निर्माण होणारी लाजिरवाणी भावना त्यांच्या मनात रुजते. सगळ्यांना समोर मुलांना ओरडल्यामुळे त्यांच्या मनात अपमानास्पद भावना निर्माण होते आणि त्यांच्या बालमनावर मोठा परिणाम होतो. ही सवय अनेकदा पालकांमध्ये दिसते आणि याचाच वाईट परिणाम आपल्या मुलांवरती होत असतो. तर यासाठी असं नाही, आपण जेव्हा एकांतात असू तेव्हा आपण मुलांना घेऊन समजावून सांगायचं, फायदे तोटे हे दोन्ही सांगायचे आणि त्यांना विचारायचं की ह्यात चांगलं कोणतं. तर ते आपोआपच सांगतात की हे चांगलं आहे म्हणून. बाहेर चार चौघात आपण रागून, बोलून, भांडून काहीही होणार नाही. मुलांना प्रेमाने सांगितलं तर ते पटकन समजून जातात. बऱ्याच छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात जे आई वडील मुलांच्या लहानपणी चुका करत असतात आणि नंतर त्यांना उतार वयात त्रास सहन करून घ्यावा लागतो. आजकाल जवळजवळ 80% मुले मुली आपल्या जन्मदात्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. ज्यांनी आपल्याला अतिशय कठीण परिस्थितीत लहानाचे मोठे केले आणि त्यांना आपण मोठेपणी किंवा लग्न झाल्यानंतर म्हणा किंवा द्वेष, तिरस्कार करतो, कधी कधी विसरतोही. पण त्यावेळेस मात्र आपण हे विसरून जातो की आपण सुद्धा केव्हा ना केव्हा तरी म्हातारे होणार आहोत. जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण आनंदाने जीवन जगावे. कारण पिकलेलं पान एक ना एक दिवस गळते आणि नवीन पालवी येते. हा निसर्गाचा नियमच आहे. हाच नियम मानव जातीलाही लागू होतो. लहानपण, तरुणपण आणि शेवटी म्हातारपण हा प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारा क्रमच आहे. त्यामुळे आपण तरुण आहोत तर म्हातारे ही नक्कीच होणार. या म्हातारपणात माणसाला खूप जास्त मजबूत, स्ट्रॉंग होण्याची गरज असते. तर त्यासाठी घरातील लोकांना स्वतःची कोणतीही अडचण होऊ न देण्यासाठी शक्य असेल तेवढी स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत फिरायला जा. यातून मानसिक आनंद होतो आणि व्यायाम हे दोन्ही साध्य होते. आणि या गोष्टीची सुरुवात आपण मुलांना लहानपणापासूनच लावायची आणि आपल्यासोबत त्यांना सुद्धा घ्यायचं. याने काय होणार तर सोबत वेळ आपला घालवला जातो. कारण आजकालची जीवनशैली इतकी बिझी झालेली आहे की एकमेकांकडे पाहण्याचा सुद्धा वेळ नाही. शक्यतो सकाळच्या वेळेला आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपल्या कुटुंबासोबत थोडंसं मॉर्निंग वॉकला जात जा. कारण याने सोबत कसं निसर्गाचा आनंद तर घेता येईलच, शारीरिक आपल्याला फायदा सुद्धा होईल आणि मानसिक सुद्धा, आणि आपल्या फॅमिलीला वेळ सुद्धा देता येईल. ही गोष्ट आपण नक्की करायला पाहिजे. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यस्त असते. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वी सोडून गेलेलं असतं आणि यानंतर काय उरते तर तो नको असणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा हे आपण शिकून घेतले पाहिजे आणि त्यासाठी आपली मानसिक तयारी नक्कीच केली पाहिजे. कितीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरी आपण स्वतःची संपूर्ण पुंजी म्हणजेच साठवलेले पैसे मुलांना किंवा आपण इथे तिथे नको तिथे आपण ते देऊन टाकतो. अशा प्रकारचे व्यवहार पुढे त्रासदायक आपल्याला ठरतात. मग करायचं काय? तणावमुक्त जगण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा अतिताण घ्यायचा नाही. समस्या, अडचणी, संकटे येतील तेव्हा सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त विचार करून काहीच साध्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला कृती देखील करायला पाहिजे. आपली सावली जर निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची सुद्धा तयारी आपणच ठेवायचं असतं. त्यामुळे आपले आजार, आपली दुखणी, आपली खुपणी यामुळे आपले मित्र आपल्यासोबतच कसे आयुष्य काढतात त्यांच्या अनुभवातून आपण शिकायचं आणि तो त्रास आपल्यात होऊ द्यायचा नाही. तुम्हाला कुठलीही शारीरिक त्रास होणार नाही अशा भ्रमात तुम्ही राहू नका. पण सकारात्मक मानसिकता ठेवा. योग्य आहार विहार करणे तुमचे कर्तव्य. यात सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे
तुम्हाला गरजेचे आहे. एक लक्षात घ्या, आपली इच्छाशक्ती जर जास्त असेल तर कुठल्याही आजारावर आपण मात करू शकतो. त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या. आपल्या आवडत्या गोष्टींना वेळ द्या. स्वतःला दोष देणे सोडा आणि स्वतःच्या चुकांमधून शिका. स्वतःच्या तरुणपणी किंवा मागच्या पिढीतील पाळल्या जाणाऱ्या रूढी, परंपरा, संस्कार या जीवनाचा विचार करून आताच्या तरुणावर जुने विचार, निर्णय लादू नका. तसेच नवीन पिढीला नावे न ठेवता त्यांच्यासोबत चांगला संवाद साधा. कसं आपणच त्यांना जोडून राहायला पाहिजे, जेणे की आपल्याला त्रास कमी होणार. आपल्याला त्रास कमी झाला की नक्कीच आपल्याला त्याचा फायदा सुद्धा होतो. आपण कुटुंब व इतरांवर भार होऊन जगतो आणि आपण नको नकोसे होऊन जातो. मग असं नाही, आपणच आपल्या काही गोष्टी बदलायच्या, जे की आपल्या मुलांना आपल्याला भविष्यात त्या फायद्याच्या ठरतील. एक चांगलं व्यक्तिमत्व होण्यासाठी मुलांना अनेक पालक नियम घालून देतात, पण या मर्यादा अनेक नियम मुलांना अजिबातच घालू नका. कारण तुम्ही मुलांना साचेबद्ध आयुष्य जगायला लावले तर त्यांना अचानक येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जायला शिकवा. आणि ह्याच गोष्टींमुळे आज बऱ्याचदा असं होत आहे की थोडंही काही बोललं की लगेच सुसाईड करण्याचे प्रमाण वाढत आहे. पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे की प्रत्येक मूल त्यांच्या स्वतःच्या मार्गाने सुंदर, सक्षम आणि त्यांना फुलण्यासाठी मोकळेपणा हवा आहे. तुलना कायमचा आनंद हिरावून घेते आणि म्हणून मुलांची तुलना करणं टाळा. जर तुम्ही तुमच्या मुलाचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास हिरावून घेऊ इच्छित नसाल तर तुम्ही कधीही त्याची तुलना करू नका. कारण आजकाल आई वडील हे खूप व्यस्त आहेत. आजकाल आई वडील खूप बिझी झालेले आहेत. दैनंदिन काम म्हणा, ऑफिसचं काम म्हणा किंवा कोणतंही हे, आणि त्यातूनही आई वडिलांची मानसिकता आता राहिलेली नाही की मुलांसोबत खेळणं, बागडणं, बालगीते म्हणणं वगैरे. तर ते सरळ सरळ मुलांच्या हातात मोबाईल देऊन टाकत आहेत. त्यामुळे मुलं आपली जास्तीत जास्त वेळ स्मार्टफोन आणि गॅजेट्समध्ये घालवत आहे, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या डोळ्यावर, मानसिक आरोग्यावर होतो. अशा परिस्थितीत तुमच्या सवयी बदला. तुमच्या मुलांसोबत थोडा वेळ घालवा. मुलाला मैदानात खेळण्यास प्रोत्साहित करा आणि ह्या नको असलेल्या संकटापासून दूर राहा. आपण आपल्या मुलांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी वेळ काढत नाही. जेव्हा मुलांची मते, भावना दुर्लक्षित केली जाते आणि निरोगी पद्धतीने संबोधित केल्या जात नाही, तेव्हा त्याचा मुलांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आपण मुलांवरच्या भावना लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण थोडासा वेळ देऊन त्यांचं बोलणं समजून घ्यायला पाहिजे. कारण त्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या भविष्याला मदत येणार असतात. मोबाईल दिलं म्हणजे सगळं संपलं असं नाही. कारण मोबाईलमध्ये आजकाल जितकं चांगलं आहे तितकं वाईट सुद्धा आहे. आणि कसं ना, चांगल्या गोष्टी माणूस लवकर शिकत नाही जेवढ्या वाईट गोष्टी लवकर शिकतो. त्यासाठी तणावमुक्त जर जगायचं असेल, कोणत्याही गोष्टीचा ताण नको असेल, तर आजच आपण आपल्या मुलांवरती चांगले संस्कार निर्माण केले पाहिजे आणि त्यासाठी आपण सुद्धा तेवढेच संस्कारी असले पाहिजे. आणि कसं ना, आपणच जर नाही बदललो तर आपले मुलं काय बदलणार. त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या, व्यायाम करा, आपल्या गोष्टीला वेळ द्या, दोष देणे सोडून द्या आणि आहे ती परिस्थितीवरती कसे सामोरे जायचे हे सुद्धा तुम्ही शिकायला पाहिजे. स्वतःवरती प्रेम करणं आणि माणसाने माणूस बनून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. जीवन मार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला त्रास देणारे, तुम्हाला फसवणारे लोक भेटतील. त्यातील बहुतेक जणांना माहीत असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आणि तुम्ही जमवलेले हे पैसे तुमच्याकडून हिसकावून कसे घ्यायचे याचा विचार सुद्धा ते करतात. पण तिथेच आपण आपल्या मुलांना योग्य पद्धतीने जर संस्कार दिले आणि आपलेही जर मानसिक आरोग्य चांगले ठेवले तर नक्कीच ह्याचा वापर चांगल्या पद्धतीने होणार. आपल्या संपत्तीला कोणीही हात लावू शकणार नाही. इथे शहाणपणाने वागायचं काम आहे. एकदा का वयाची 60 पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार ठेवा. आपल्याकडे जे आहे त्यातच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आरोग्याची काळजी घ्या. शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा घ्या.
समाजात कोणतेही ओझे डोक्यावर घेऊ नका. मुलांमध्ये नातवंडांमध्ये अडकून राहू नका. त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका. आपली वागणूक साधी आणि नम्र ठेवा. आपण वयाने मोठे आहोत म्हणून फार शहाणपणा दाखवायचा नाही. आपण खूप शहाणे आहोत असे समजायचं नाही. असेच इतरांना दुखवू नका. उद्धटपणे इतरांशी बोलू नका. कारण त्यांचा त्रास इतरांना तर होईलच, पण तुम्हाला सुद्धा होणार. आणि आपण जे करतो, आपण जे पाहतो, आपण जे वागतो, ते सर्व आपली मुलं, आपले नातवंड आपल्याला ऑब्झर्व करत असतात आणि तेही आपल्याशी तसेच वागतात. ते म्हणतात ना, कर्म फिरून येतं. त्यामुळे आपलं वय जसं वाढत जातं तसं आदर म्हणजे काय व त्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. कुठल्याही वस्तूची, व्यक्तीची आसक्ती न ठेवता ते किती गरजेचं आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आणि नको ती अपेक्षा, नको ते हाव सोडून द्या. जितकं होईल तितकं आध्यात्मिक वाचन, मनन, चिंतन, ध्यान, व्यायाम हे तुम्ही करत राहा आणि स्वतःची किंमत कायम ठेवा. स्वतःची किंमत जर तुम्ही ठेवली तर जगाकडून सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीचंच आदर आणि वागणूक मिळणार आहे. आणि यासाठी ह्या उतार वयात ह्या गोष्टी जर आपल्यासोबत घडू नये असं वाटत असेल तर तरुणपणात, मुलांच्या लहानपणात आपण त्यांना योग्य तो संस्कार देणं महत्त्वाचं आहे. आणि तसंच आपल्याला सुद्धा वागणं हे गरजेचं आहे. नाहीतर आपण मुलांना शिस्त लावतोय आणि आपण मात्र त्यांच्या समोर एकदम उद्धटासारखं आणि नको तसं आपण वागत आहोत. मग ह्याचा काहीही परिणाम होणार नाही. पालक चुकीचे नसतात, कारण आपल्या मुलांना त्रास व्हावा असं कोणत्याच पालकाला वाटत नाही. आणि कोणतेही पालक मुद्दाम आपल्या मुलाचे आयुष्य कंट्रोल करायला बघत नाही. त्यामागे असते काळजी, चिंता आणि एक उत्तम व्यक्ती म्हणून त्यांना घडवण्याची धडपड. आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच. धन्यवाद.